लाईव्ह 24 तास। कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। नद्या नाले दुथडी भरून वाहत असून अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत। सततच्या पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नदी काठावरील अनेक बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी नदीचे पाणी रस्त्यावर आलं आहे। त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे। निपाणी राधानगरी मार्गावरील मुरगुड निढोरी पुलाजवळही रस्त्याला पाणी लागलं असून पावसाचा जोर वाढला तर हा मार्ग कोणत्याही क्षणी वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा। दरम्यान श्री संत आदमापूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनीही विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। नदी, ओढे आणि पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं। मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षितता जपावी। अधिकृत सूचना मिळताच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान भातुगडे। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।